नमस्कार, माझे नाव डॉक्टर मानसी ज्ञानभाऊ सापोरे। मी शिरूर येथून आहे आणि माझा नुकत्याच लागलेल्या यूपीएससीच्या रिझल्टमध्ये 531वा रँक आलेला आहे। मागच्या वर्षी सुद्धा माझी आयपीएस म्हणून सिलेक्शन झालं होतं। तर माझं शिक्षण शिरूर येथूनच झालेलं आहे सगळं आणि त्यानंतर मी बीडीएस पायंटी डेंटल कॉलेज नवी मुंबई इथून केलं। त्यानंतर मला कायमच माझ्या पालकांनी असं सांगितलेलं की समाजासाठी काहीतरी करायचंय, त्यामुळे मी यूपीएससी करायचं ठरवलं। रादर मी बीडीएस पण ह्यासाठीच केलं कारण एक प्लॅन स्ट्रॉंग असावा, प्लॅन बी, आणि त्यातून पण आपल्याला समाजसेवा करता येईल जरी आपलं हे नाही झालं तर यूपीएससीचा प्रवास माझा सांगायचा झाला तर मला पहिल्या 2 प्रयत्नांमध्ये अपयश आलं। तिसऱ्या प्रयत्नात मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले पण फायनल लिस्टमध्ये नाव नव्हतं। मग त्यानंतर 5 दिवसांमध्ये प्रिलिम्स होती आणि ती प्रिलिम्स मला माझ्या आई वडिलांच्या सपोर्टने मला क्रॅक करता आली आणि मी त्याच प्रयत्नामध्ये फायनल लिस्ट पर्यंत पोहोचले आणि माझी आयपीएस पदी निवडणूक झाली। तर मला सगळ्यांना हेच सांगायचंय की अपयश जरी आलं तरी पण आपल्याला कसं पुढे जाता येईल हे आपण बघितलं पाहिजे। अपयश हीच यशाची पहिली पायरी असते असं सगळं म्हणतात आणि ते खरं पण आहे। जर आपण निराश होऊन बसलो तर मग आपण तिथेच थांबू शकतो। जर मी ती प्रिलिम्सच नाही द्यायची असं म्हटलं असतं तर मला मे बी आयपीएस भेटलं नसतं जे मला आज भेटले आणि कदाचित मी तालुक्यातली पहिली आयपीएस ऑफिसर आहे, महिला ऑफिसर, आणि त्यामुळे कदाचित बाकीच्यांना मुलींना प्रेरणा मिळेल। ज्या मुली यूपीएससी करू इच्छितात त्यांना मे बी माझ्याकडे बघून मला आज पण फोन येतात की आम्ही खूप इन्स्पायर होतोय वगैरे, तर ते नसतं झालं। त्यामुळे मी असं म्हणेल की हार न मानता लढत राहा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल। थँक्यू।